एखादी पार्टी छोटीशी आपल्या घरी असेल किंवा अचानकच आपल्या घरी कोणीतरी पाहुणे येणार असेल आणि जर ते नॉनव्हेज खात नसाल तर आपल्याला साहजिकच प्रश्न पडतो की काहीतरी त्यांच्यासाठी चमचमीत पण सगळ्यांना आवडेल असं बनवायचं असतं. इथे आज ना आपण चमचमीत असे छोले आणि टम फुगलेले भटुरे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडत असतात. अनेकदा आपण भटुरे बनवतो तेव्हा ते टम होत नाही किंवा ते कडक होतात. तर आज आपण ना अगदी परफेक्ट प्रमाणात अशी चमचमीत छोले आणि टम फुगणारे भटुऱ्याची रेसिपी बघणार आहे. त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा. आवडली लाईक शेअर नक्की करा. तर सगळ्यात पहिली आपण रेसिपीला सुरुवात करताना छोल्यांपासून आपण सुरुवात करतोय. आपल्याला जेव्हा छोल्यांची भाजी बनवायची असते तेव्हा रात्रीचे छोले भिजत घालायचे आणि भिजत घालताना थोडासा सोडा घातला की भटुरे चांगले मऊसूत शिजतात. तर भटुरे इथे स्वच्छ धुवून घेतलेले. त्यामध्ये आता आपण खडा मसाला घालणार आहे. डायरेक्ट खडा मसाला जो असतो ना तो आपल्याला छोले शिजवताना छोल्यांमध्ये घालायचा नाही, तर एखादी अशी पुच्चुंडी तयार करायची आणि ती पुच्चुंडी आपल्याला या छोल्यांमध्ये घालायची. म्हणजे फक्त त्यातलाही जो अर्क असतो तो उतरतो आणि नंतर हा खडा मसाला सुद्धा आपल्याला वाटणात वापरता येतो. 2 तमालपत्र सुद्धा घालून घेतलेले आणि 1 चमचा चहाची पावडर उकळून गाळून हे पाणी आपण इथे घातलेले. त्यामुळे काय होतं, छोल्यांना एक कलर तर चांगलाच येतो पण चव एकदम जबरदस्त लागते. छोले शिजायला घातलेले. आता तोपर्यंत आपण इथे मसाला करून घेणार आहे. 2-3 टोमॅटो, 2-3 कांदे घेतलेले आहे. आलं लसूण भरपूर घ्यायचं आहे. हिरव्या मिरच्या 2-3 घेतलेल्या आहे. त्यानंतर ना कोथिंबीरचे जे पाठीमागचे दांडे असतात ते दांडे घेतलेले आणि 10-15 काजू घ्यायचे. इथे आपल्याला कांदा टोमॅटो असा तेलामध्ये परतत अजिबात बसायचा नाहीये, तर दोन्ही एकत्र टाकायचे. एकंदरीत जेवढा आपण मसाला घेतलेला आहे तेवढा मसाला एकत्र घालायचा. आता जर तुम्हाला मसाला घरगुती बनवायचा असेल छोलेमध्ये तर तुम्ही यामध्ये धने, जिरे, बडीशेप, खसखस, थोडेसे पांढरे तीळ, खडा मसाला तर आपण जो शिजायला लावला आहे तोच यामध्ये घालणार आहे. असं घालून जर तुम्ही मसाला बनवला तर विकतचा मसाला तुम्हाला घालायची गरज पडणार नाही. मसाला थोडंसं तेल आणि मीठ घालून चांगला आपण शिजवून घेतलेला आहे. तोपर्यंत आपले छोले सुद्धा इथे चांगले शिजले गेलेले. तर इथे तुम्ही बघू शकता मऊसूत असे आपले छोले शिजलेले. मसाला लगेच वाटायचा नसतो, कारण मी तुम्हाला सांगितलेले जे आपण खडा मसाला घातलेला आहे तो खडा मसाला आपल्याला वाटणात घालायचा आहे. मऊसूत असे आपण छोले शिजून घेतलेले. आता जो खड्या मसाल्याची पुचुंडी आपण बांधून ठेवली होती ती पुचुंडी काढून घ्यायची आणि ती पुचुंडी आपल्याला या मसाल्यात घालून घ्यायची आहे आणि मग आपल्याला एकदम बारीक अशी याची ग्रेव्ही करून घ्यायची. थोडंसं पाण्याची आवश्यकता वाटली तर तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि एकदम फाईन अशी आपल्याला ही ग्रेव्ही बनवून घ्यायची. तर ग्रेव्ही आपली इथे बनवून तयार झालेली आहे बघू शकता. त्यानंतर आपण आता डायरेक्ट तडका देऊन घेणार आहे. कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे. आता तुमच्या अंदाजानुसार तुम्हाला तेल किती घालायचं तेवढं तुम्ही तेल घालू शकता आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये बारीक चिरलेला कांदा यामध्ये घालायचा आणि कांदा परतून घ्यायचा. आता इथे जिरी मोहरीचा मी काही तडका दिलेला नाही, नंतर तडका तर आपण देणारच आहे, पण जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही इथे जिरीचा तडका देऊ शकता. कांदा आपण हलकासा परतून घेतला की आपल्याला यामध्ये मसाले घालायचे. लाल तिखट, कांदा लसूण मसाला, मिक्स मसाला, हळद, हिंग, गरम मसाला, धने पावडर आणि जिरी पूड आपल्याला यामध्ये घालून घ्यायची. आता जितकी आपल्याला भाजी तिखट चमचमीत पाहिजे तसं तुम्ही मसाल्याचं प्रमाण कमी जास्त इथे करू शकता. नंतर केलेली ग्रेव्ही आपल्याला यामध्ये घालायची आहे. चवीप्रमाणे आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे, कोथिंबीर घालायची आहे आणि मसाला हलवून झाकण ठेवायचा. जोपर्यंत मसाला आपल्याला शिजून घ्यायचा आहे तोपर्यंत आपल्या मसाल्याला तेल सुटत नाही, मसाल्याचा कलर एकदम लालसर होत नाही, तोपर्यंत आपल्याला मसाला चांगला शिजून घ्यायचा आहे. सगळ्यात महत्त्वाची स्टीप आहे, इथेच आपण 90% बायका इथं चुकी करतात. मसाला चांगला शिजून घेत नाही, त्यामुळे छोल्याचा जो कलर असतो तो व्यवस्थित येत नाही आणि अगदी आपल्याला जसा हॉटेल किंवा ढाब्यावरती छोले भेटतात तशी आपल्याला त्याची टेस्ट लागत नाही. तर इथे सगळ्यात महत्त्वाची स्टीप आहे, मसाला आपल्याला थोडासा वेळ जास्त लागला तरी चांगला शिजवून घ्यायचा. नंतर मसाला चांगला तेल सुटेपर्यंत शिजवून घेतला की शिजून घेतलेले छोले घालायचे. थोडंसं आपल्याला किती घट्ट पातळ पाहिजे त्यानुसार पाण्याचं प्रमाण मात्र तुम्ही कमी जास्त करू शकता. नंतर इथे चांगलं हलवून घ्यायचं आहे आणि एक दणकून अशी आपल्याला छोल्यांना उकळी काढून घ्यायची. उकळी आली की काय करायचं आहे, आपल्याला गॅसवरती 10 ते 15 मिनटं बारीक गॅस करून आपल्याला छोले तसेच उकळते ठेवायचे. म्हणजे
मसाल्याला परत एकदा चांगलं तेल सुटतं आणि छोले मसाल्यामध्ये चांगले मुरले जातात. तोपर्यंत आपण इकडे तडका बनवून घेणार आहे. पळीभर तेल घेतलेलं आहे. हिंग आणि जिरी, लाल तिखट घालायचं आहे आणि तो तडका आपल्याला यावरती करायचा. आता यामध्ये तुम्ही आल्याचे पातळ कापसुद्धा करून घालू शकता, पण मी इथे घातलेले नाही. आणि कोथिंबीर घालायची. छान चमचमीत आपले छोले बनवून तयार झालेले. आता पीठ मळून घेणार आहे. सुरुवातीला मी पीठ इथे मळलेलं नाही आहे, सगळ्यात शेवटी पीठ मी मळते. आता इथे मळताना मी काय घेतलेलं आहे, आता भटुऱ्यांसाठी आपण हे मळतोय. 1 वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्याच वाटीने मी अर्धा वाटी बारीक असा रवा जो असतो तो रवा आपल्याला इथे घ्यायचा आहे आणि मग आपल्याला मैदा घ्यायचा. आता मैद्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कितीही घालू शकता. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. त्यानंतरनं अर्धा चमचा आपल्याला यामध्ये बेकिंग पावडर घालायची आहे. अर्धा चमचा सोडा घालून घेतलेला आहे आणि अर्धी वाटी मी इथे दही घातलेले आहे आणि 2 पळ्या तेल घातलेले. असं मी इथे घालून घेतलेले. साधारणतः अर्धा किलो मैद्यासाठी मी एवढं साहित्य इथे घालून घेतलेले. नंतरनं सगळं मिक्स करायचं आणि पाणी घालून सॉफ्ट असा आपल्याला हा गोळा मळून घ्यायचा. लक्षात ठेवा, चपातीला मळतो त्याहीपेक्षा आपल्याला थोडासा तो सॉफ्ट मळून घ्यायचा आहे. जास्त घट्ट अजिबात मळायचं नाही. इथे मळून घ्यायचं आहे. तेलाचा हात लावून जरासा परत एकदा पीठ मळायचं आहे आणि फक्त आपल्याला 10 मिनटं हे पीठ इथे भिजायला ठेवायचं आहे. आता आपलं पीठ भिजेपर्यंत आपण तोंडी लावायला कांदाचा लाल तिखट लावून आपण इथे कांदाची चकत्या बनवून घेतोय. कांदा मी असा गोल चकतीमध्ये चिरून घेतलेला आहे. नंतरनं त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे. थोडंसं लाल तिखट घालायचं आहे. मीठ घालायचं आहे आणि हे सगळं एकत्र कांद्याला मिक्स करून घ्यायचं. ते हे झालं आपलं तोंडी लावण्याचं तोंडवणी. तर इथे आपण कांदा यामध्ये तुम्ही टोमॅटोसुद्धा घालू शकता. आता त्यानंतरनं आपण आता भटुरे बनवायला घेतोय. पीठ आपलं व्यवस्थित भिजलं गेलेलं आहे. बघू शकता एकदम मुलायम मस्त असं सॉफ्ट झालेलं आहे. बेकिंग पावडर आणि सोडा आणि दही घातल्यामुळे पीठ जरासं फुगण्याची शक्यता असते. त्यामुळे जास्त वेळ आपल्याला हे पीठ भिजायला अजिबात ठेवायचं नाही. म्हणून मी सुरुवातीला हे पीठ मळलं नाही, तर सगळ्या छोलेची भाजी झाल्याच्या नंतरनं हे मी पीठ मळून घेतलेले आणि 10 मिनटं हे पीठ फक्त मी भिजायला ठेवलेले. आता आपण इथे भटुरे बनतोय. भटुरे बनवताना तुम्ही गोल बनवू शकता किंवा अंड्याच्या आकाराचे असे लंबुळते बनवून घेऊ शकता. भटुरे बनवून एकदम ठेवू नका. 1 किंवा 2 असे भटुरे बनवून लगेच तळून घ्या. जर तुम्ही असे भटुरे बनवून ठेवले तर तुम्ही वरनं एखादा कॉटनचा कपडा वरनं झाकून ठेवा, म्हणजे भटुरे असे सुकत नाही आणि त्यामुळे ते कडक अजिबात होत नाही. गरम तेल झालं की तेलामध्ये आपल्याला सोडून घ्यायचं आहे. बघू शकता एकदम टम असं भटुरा आपला फुगला गेलेला आहे. झाऱ्याने जरासा कडेने असं तेलामध्ये डीप करायचं, म्हणजे सगळ्या बाजूने भटुरा व्यवस्थित असा फुगला जातो. आता भटुरे लाटताना जास्त पातळ किंवा जास्त जाड अजिबात लाटायचे नाही. जसं आपण पुरी लाटतो अगदी तसंच आपल्याला भटुरे सुद्धा असे लाटून घ्यायचे. फक्त पुरीचं साईज बारीक असते आणि भटुरे जरासं आपण मोठे बनवत असतो. भटुरे असे तळून घ्यायचे. नंतरनं आपण इथे थाळी बनवून घेते. छान असे आपण छोलेची भाजी एका डिशमध्ये घालून घ्यायची. वरून जो मी तडका बनवला होता तो थोडासा तडका मी साईडला ठेवला होता. वरनं तडका असा घालून घ्यायचा. कोथिंबीर घालायची. तोंडी लावायला केलेला चटपटीत कांदा ठेवून घ्यायचा आहे. मस्त गरमागरम टम फुगलेला भटुरा, लिंबू आणि तोंडी लावण्यासाठी इथे पापड मी तळून घेतलेले आहेत. अशा पद्धतीने आपण इथे छोले भटुरेची थाळी बनवून